सरसंघचालक मोहन भागवत जेनझी आणि जेन अल्फाशी संवाद साधणार आहेत। येत्या 6 ऑगस्टला देशभरातील 2000 विद्यार्थ्यांशी सरसंघचालकांचा हा संवाद होणार आहे। नुकत्याच झालेल्या जेनझी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक आणि तरुणाईतल्या या संवादाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। बघूयात। दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे सर्व देशात जेनझी हा चर्चेचा विषय बनला। तरुणाईनं दाखवलेली ताकद सर्वच राजकीय पक्षांना समजली आहे। त्यामुळे सगळेच तरुणाईला आपापल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतायत। राजकीय पक्षांनंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही जेनझी आणि जेन अल्फावर लक्ष केंद्रित केलंय। याचाच भाग म्हणून आता स्वतः सरसंघचालक मोहन भागवत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। मुंबईत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे जेनझी आणि जनरेशन अल्फाशी संवाद साधणार आहेत। IIMUNच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त 6 ऑगस्टला विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय। या कार्यक्रमात देशभरातील 100हून अधिक शहरातील 2000 विद्यार्थ्यांचा सहभाग असेल। 15 ते 19 वर्ष वयोगटातल्या या विद्यार्थ्यांशी मोहन भागवत संवाद साधतील। या विद्यार्थ्यांशी सरसंघचालक लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्र निर्माणावर चर्चा करतील। नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रामध्ये ही भव्य युवा परिषद पार पडणार आहे। अशा पद्धतीचा संवाद सरसंघचालक हे संघाच्या कार्यक्रमात आणि समाजाच्या कार्यक्रमात सुद्धा साधत असतातच। या प्रसंगी मला असं वाटतं की त्या संस्थेला असं वाटतं की त्यांच्या सभासदांना सरसंघचालकांनी मार्गदर्शन करावं, यासाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। आणि या निमित्ताने एक भारतभक्तीचा, सामाजिक समरसतेचा, राष्ट्रभक्तीचा, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश त्या विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचणार असेल तर ही एक अतिशय आनंदाची आणि चांगली बाब आहे असं मला वाटतं। सरसंघचालकांच्या या जेनझी जेन अल्फा संवादावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। आधीच संवाद साधला असता तर सरकारला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरसंघचालकांच्या संवादावर टीका केली आहे। संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती। हा संवाद खूप उशिरा होत आहे, देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे। आणि त्यांना प्रीच करून काही होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काही होणार नाही। संवाद दोन्ही बाजूनी झाला पाहिजे। मोहन भागवत साहेबांना विनंती करेल, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा। बिहारमध्ये भाजपचे जे देशाचे अध्यक्ष ज्या मतदारसंघामधून येतात त्याच मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार आता हरत चाललेला आहे आणि PK प्रशांत किशोर हे कदाचित जिंकतील असं कुठंतरी वाटतं। त्यामुळे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनझींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे, हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधीच इन्स्टा व्हिडिओच्या माध्यमातून तरुणाईशी संवाद सुरू केलाय। त्याचा पुढचा टप्पा म्हणून आता सरसंघचालक थेट जेनझी आणि जेन अल्फा वयोगटातल्या विद्यार्थ्यांशी लोकशाही आणि राष्ट्र निर्माणाबाबत चर्चा करणार आहे। तरुणाईसोबतच्या या संवादाचा काय परिणाम जाणवतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल। पण सध्या तरी जेनझी सामाजिक आणि राजकीय दृष्ट्याही केंद्रस्थानी आलेत एवढं निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।